मित्रांनो मी आलेलो आहे वखारीमध्ये. वखार म्हणजे लाकडाची. या ठिकाणी लाकडाच्या वस्तू बनल्या जातात. दारं, खिडक्या, खुर्च्या, काय म्हणा सोफा सेट वगैरे. तर ही पाहू शकता तुम्ही वखार. ही मशीन आहे लाकडाची, लाकडं लावायची. आणि ही करवत आहे, हा कापायचा चक्कर करवत आहे. करवत कसं आहे पाहू शकतो तुम्ही. हे असं करवत आहे, ह्याच्यामधून लाकड कापले जातात. या साईडला आपली गाडी लावलेली आहे भरायला. पाहू शकता तुम्ही गाडी भरत आहे तिथं. ही वखारीचं आहे बेल्ट. कसलं आहे बेल्ट? बेल्ट अडकवलेला आहे. त्याला धार लावून आणलेली दिसते. ट्रॅक्टर मध्ये लाकडं येते ते. सागाचं लाकड आहे मित्रांनो, हे दिसत आहे तुम्हाला. साग वर सागाची लाकडं ट्रॅक्टर मधून येत आहे त्या. हे असं तयार केलं जातं लाकडाचं. सागाचं लाकड आहे, त्यावर साग पाहू शकता तुम्ही. या साईडनं पाहू शकता इथे स्क्रॅप पडलेला आहे लाकडांचा. आणि ही ओंडकं पडलेलं आहेत, क्लिअर कट कापून काढलेला आहे. या साईडला दिसत आहे. इथं पण वखार आहे. या ठिकाणी चरखा आहे, या चरख्यावरती लाकडं घालून कट केली जाते. भुसा पडला आहे इथं खाली. हे बेल्ट आहे, त्याला मोठं मोठं बेल्ट आहेत. तुम्ही पाहू शकता या इथं खुर्च्या आहेत, लाकडी सागाच्या खुर्च्या. फळ्या काढल्या ते मशीन CNC रोटर. हा CNC रोटर आहे. क्लिअर कट फळ्या काढल्या जातात तिथं. म्हणजे ही मशीन काय तेव्हा ही ड्रिल आहे छोटं, एकदम ॲक्युरेट डिझाईन वगैरे या प्रकारच्या थोडक्या. यासारख्या डिझाईन वगैरे या इथे दरवाजा बनले जातात. दरवाजे डिझाईन पॉलिश होऊ शकता तुम्ही. तर आता आपली गाडी लोड झालेली आहे इथं. आता आपण निघणार आहोत पुढं. चला तर जाऊया. हे काय आहे? याच्यात काहीतरी दिसतंय मित्रांनो. काहीतरी भुसा वगैरे, भुसाचं यंत्र दिसतंय. या साईडला पडलेला आहे भुसा. भुसा गाळायचं यंत्र. चला तर मग आपण निघूयात. आपली गाडी लोड झालेली आहे, पुढे जाऊयात आपण.
फायनली मित्रांनो गाडी भरून आलेलो आहे आणि जवळजवळ 40 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे मी आता. आणि पाहू शकता हायवे. ए कार अशी का गाडी चालवते. रणगाडा गेलेला आहे. आणि मित्रांनो मी फास्ट चाललेलो आहे. एकतर लेट झालेला आहे, भरपूर अख्खा दिवस संपत आलेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही हायवे, गाडीला स्पीड लागलेला आहे. आता लागलेला आहे डोंगर भाग. त्या साईडला बघू शकता तुम्ही. मित्रांनो लागलेला आहे घाट. आणि आता घाटातून वळण घेत घेत काय आपण खाली जाणार आहे. पाहू शकता तुम्ही घाट. ट्रॅक्टर अडकलेला आहे आणि ट्रॅक्टर जाईन आहे. मागं ओट्या लावलेले आहे का ह्याचं नाही, त्याला डबल ट्रेलर जोडलेला आहे. सिंगल ट्रेलर सोडवून त्यानं जायला पाहिजे तरी केलेलं नाही. त्यामुळे असं अवघड होतं बा मित्रांनो. रिवर्स आल्यानंतर मग काय धोकाच झाला.